अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे घरातून गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका 31 वर्षीय युवकाला राधानगरी पोलिसांनी छापा टाकून रंगेहात अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 किलोहून अधिक गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 20,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सरवडे येथील एका घरात गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास संबंधित घरावर अचानक छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी अक्षय अशोक सुतार वय वर्ष 31 राहणार सरवडे तालुका राधानगरी याला ताब्यात घेतला। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेला 1 किलो 20 ग्राम गांजा, एक मोबाईल हँडसेट आणि रोख 220 रुपयाचा एकूण 20,220 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला, जो पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी आरोपी अक्षय सुतार याच्या विरुद्ध राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळे करीत आहेत। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सरवडे आणि परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।